नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म फिलिंग तुमची सर्वांची झालेली आहे. कॅप राऊंड 3 ची चॉईस फिलिंग मुलांचं काय होतं की ज्यावेळेस कॅप राऊंड 3 ची चॉईस फिलिंग येते करायला त्यावेळेस आपण आपली कॉलेजची लिस्ट तयार करायला सुरुवात करतो. पण आपल्याकडे जेवढा जास्त वेळ भेटेल आपली लिस्ट तेवढी जास्त व्यवस्थित होणार, तेवढी जास्त करेक्ट होणार. बरोबर. तर ज्या मुलं आपल्या काउन्सिलिंग मध्ये आहेत त्यांना मी काही गोष्टी महत्वाच्या सांगतोय, त्या तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करायच्या आणि त्या त्या प्रकारे आता कॅप राऊंड 3 ची चॉईस करायची. काही मुलं फ्रीज करतील, ज्यांना त्यांच्या मनानुसार कॉलेज भेटलेलं आहे, त्यांच्या लोकेशन नुसार त्यांना चांगलं कॉलेज भेटलंय, जे कॉलेज पाहिजे होतं ते भेटलंय, ते फ्रीज करतील म्हणजे त्यांची ऍडमिशन प्रोसेस कंटिन्यू करतील. पण ज्या मुलांना त्यांच्या मनापेक्षा कॉलेज म्हणजे मनासारखं कॉलेज भेटलेलं नाही, त्यांना अजून वरती कॉलेज पाहिजे, ते मुलं बेटरमेंट करतील म्हणजे नॉट फ्रीज करतील. त्यांना 1,000 रुपये सीट ऍक्सेप्टन्स फी भरावी लागणार नाही. आता कॅप राऊंड 3 मध्ये चॉईस फिलिंग कशी करायची ते सांगतो, पण त्या अगोदर ज्या मुलांना कॉलेज अलॉटमेंट झालेली नव्हती कॅप राऊंड वर होते, त्यांनी आता फक्त कॉलेज 2 चा म्हणजे कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, त्या मुलांसाठी काही गोष्टी सांगतो. ज्या मुलांना काउन्सिलिंग मध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे किंवा एक नंबर पण दिलाय, त्यावर तुम्ही कॉल करून विचारू जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही विचारू शकता आणि काउन्सिलिंग साठी एनरोल करू शकता. परंतु त्या अगोदर इंजिनिअरिंग रिगार्डिंग जे काही अपडेट्स आहेत, नवनवीन अपडेट्स आहेत, त्या सर्वप्रथम येतात दादा सीईटी वाला या युट्यूब चॅनल वरती. तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, कॅप राऊंड 3 ची चॉईस फिलिंग कशी करायची ते सुरुवातीला सांगतो. कॅप राऊंड 3 आता जे तुम्हाला कॉलेज भेटलेलं आहे, जे मुलं काउन्सिलिंगसाठी एनरोल आहे त्यांच्यासाठी सांगतो. कारण की कॅप राऊंड 2 ची चॉईस फिलिंग जे मुलं कॅप राऊंड 1 मध्ये चुकले होते त्यांच्यासाठी काही अडचण नाही, त्यांना आपण कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म व्यवस्थित करून दिलेला आहे. आता कॅप राऊंड 2 साठी निवडताना काय गोष्टी करायच्या ते सांगतो. सुरुवातीला कॅप राऊंड 2 तुम्हाला जे कॉलेज अलॉटमेंट होणार, तुम्ही काय करणार, डायरेक्टली ऑप्शन फॉर्म ज्यावेळेस कॅप राऊंड 3 चा भरायला जाणार, डायरेक्टली तुम्ही इम्पोर्ट करणार. आता सगळ्यांना कॅप राऊंड 2 ची अलॉटमेंट 100% होणारच आहे. डायरेक्टली आपण कॉलेज कॅप राऊंड 3 चा ऑप्शन फॉर्म तुमचा इम्पोर्ट करणार म्हणजे काय, जे कॉलेज तुम्हाला, जर हे कॉलेज तुम्हाला या ठिकाणी भेटलेलं असेल तर सगळे कॉलेजचे ऑप्शन तुम्हाला डायरेक्टली वरचे येणार, खालचे ऑप्शन येणार नाही. त्याला आपण म्हणतो की ऑप्शन फॉर्म इम्पोर्ट केला. सगळ्यांचे ऑप्शन फॉर्म व्यवस्थित आहेत, त्या कारणास्तव प्रत्येकाने ग्रुपवर टाकून चेक केलेला आहे की आपला ऑप्शन फॉर्म कसा आहे, त्या कारणास्तव आपण इम्पोर्ट केलाय. आता इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला काय गोष्टी करायच्या, जे कॉलेज आपण सिक्युअर करण्यासाठी किंवा काही गोष्टी लोकेशन वाईज ऍड केलेलं होते, जर तुम्हाला ते कॉलेज नको असेल तर डायरेक्टली तुम्ही इम्पोर्ट करून तुम्हाला ऑप्शन येतो की आपल्याला शॉर्ट युअर लिस्ट असा ऑप्शन येतो तुम्हाला वरती, किंवा सेट युअर प्रेफरन्सेस. जे कॉलेज नको असेल ते डायरेक्टली तुम्ही काढून टाकणार, जे कॉलेज तुम्हाला नको असेल ते तुम्ही डायरेक्टली काढून टाकणार आणि तुमचा ऑप्शन फॉर्म तुम्ही सबमिट करणार. परंतु आता ज्या मुलांना कॅप राऊंड 2 मध्ये देखील अलॉटमेंट होणार नाही ते काय करतील ते सांगतो. ज्या मुलांना कॅप राऊंड 2 मध्ये अलॉटमेंट होणार नाही ते डायरेक्टली त्यांच्या पर्सेंटाईल पासून खाली सीट मॅट्रिक्स येईल, पुन्हा सीट मॅट्रिक्स मध्ये कळेल की कोणत्या कॉलेजमध्ये किती वॅकंट सीट असतील, त्या चेक करायच्या अगोदर. आणि जर सपोज तुम्हाला 30 to 40 पर्सेंटाईल असतील, जर तुम्हाला एवढे पर्सेंटाईल असतील तर तुम्ही काय करणार, एक साधारणतः डायरेक्टली 10 पर्सेंटाईल रिव्हर्स येणार, किंवा जेवढ्या पर्सेंटाईल पासून कॉलेज सुरू होतात, तुम्हाला जर सीएसआयटी पाहिजे असेल डायरेक्टली तुम्ही 5 पर्सेंटाईल किंवा 10 पर्सेंटाईल किंवा 15 पर्सेंटाईल किंवा 20 पर्सेंटाईल या पर्सेंटाईल पासून तुम्ही लिस्ट तयार करणार आणि कॅप राऊंड 3 साठी इम्पोर्ट करणार. असं होणार नाही की तुम्हाला अलॉटमेंट होणार नाही. 100% सगळ्या मुलांना अलॉटमेंट होणार नाही, होणारच आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या पर्सेंटाईल पर्यंत ऑप्शन फॉर्म ऍड करत जाणार आणि कॅप राऊंड 3 साठी भरणार. कॅप राऊंड 3 नंतर पण तुम्हाला दुसरा चान्स असतो ऑप्शन फॉर्म फिलिंग, म्हणजे कॅप राऊंड 3 नंतर पण कॉलेजसाठी एक चान्स असतो की कॉलेज मिळवण्याचा, तो म्हणजे स्पॉट राऊंड. स्पॉट राऊंड मध्ये पण भरपूर साऱ्या वॅकंट सीट असतात, पण अलॉटमेंट झाल्यापासून म्हणजे 9 तारखेला तुमची ऍडमिशन प्रोसेस संपते, त्यानंतर 10, 11, 12, 13
या 4 दिवसात स्पॉट राऊंड कंडक्ट केलं जाणार. त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस सोप्या पद्धतीने तुमचं होणार. त्या केसमध्ये तुम्ही तयारी ठेवायची की आपल्याला स्पॉट राऊंड साठी ज्या ज्या गोष्टी रिक्वायरमेंट असतात. ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की स्पॉट राऊंड मध्ये काय काय गोष्टी असतात. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक पण दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता स्पॉट राऊंड म्हणजे काय. मग त्या ठिकाणी तुम्ही 10, 11, 12, 13 या डेट्स मध्ये जाऊन स्पॉट राऊंड साठी हँडल करू शकता. ते प्लस आपण काउन्सिलिंगच्या मुलांची मीटिंग पण केलेली आहे की कोणत्या पर्सेंटाईलचे, म्हणजे सपोज एक 32%, 50%, 50 to 70% आणि 70 to 90%, 90 अबो प्लस पर्सेंटाईल या मुलांनी स्पॉट राऊंड साठी कुठे अप्लाय करायचे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत ऑलरेडी. त्यानुसार तुम्ही स्पॉट राऊंड साठी अप्लाय करायचं आणि योग्य ती सीट बुक करायची. परंतु स्पॉट राऊंडला जाण्या अगोदर आपल्याला जे कॅप राऊंड 3 ची अलॉटमेंट भेटलेली आहे ती 6 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस कंटिन्यू करायची आहे. त्याच नंतर तुम्ही स्पॉट राऊंडला जाणार, कारण की स्पॉट राऊंड म्हणजे एक लक बाय चान्स असतो. 100% ऍडमिशन होईलच याची गॅरंटी नसते. पण कॅप राऊंड 3 मध्ये जर अलॉटमेंट झाली तर तुम्हाला ती सीट भेटणार आहे. त्या केसमध्ये बेटरमेंट करून जे मुलं कॅप राऊंड 3 ला जाणार त्यांनी त्या प्रकारे वर्कआउट करायचं. आणि कॅप राऊंड 2 मध्ये ज्या मुलांना फ्रीज करायचंय त्यांनी ऍडमिशन प्रोसेस फ्रीज करून घ्यायची आणि ज्या ठिकाणी तुम्हाला अलॉटमेंट झाली आहे त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन प्रोसेस कंटिन्यू करायची. येणारे जे काही इंजिनिअरिंग रिगार्डिंग ज्या काही अपडेट्स असतील किंवा जे काही तुम्हाला डाऊट्स असतील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि दादा सीईटी वाला या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.